बघा आता इथं काय आहे की क्वेश्चन दिलेलं आहे, रिसॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन 2x - 1 अपॉन x + 2 आणि x² - 1. ठीक आहे. मग बघा आता इथं काय दिलेलं आहे, सगळ्यात पहिले ऑब्झर्व करायचं प्रॉपर फ्रॅक्शन आहे की नाही. मग बघा इथं एक्सची हायेस्ट पॉवर 2 आहे आणि इथं एक्सची हायेस्ट पॉवर 1 दिलेली, म्हणजे याचा अर्थ हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे. मग बघा 2x - 1 अपॉन x + 2 आणि x² - 1. मग आता जो डिनॉमिनेटर दिलेला आहे त्याच्यात ऑलरेडी एक फॅक्टर दिलेला आहे आणि एक टर्म दिलेली ती x² - 1 दिलेली. मग बघा इथं आपल्याला a² - b² ऑब्झर्व होते. मग हा x + 2 तसाच. मग इथं x² - 1² मग इथं काय येणार 2x - 1 अपॉन आहे x + 2. नंतर इथं येणार आहे x + 1 आणि x - 1. मग बघा 3 फॅक्टर आले. 3 फॅक्टर कसे ऑब्झर्व कर, तिन्ही फॅक्टर नॉन रिपीटेड आहे. मग x + 2 ची टर्म पण एकदाच आहे, x + 1 ची टर्म पण एकदाच आहे आणि x - 1 ची टर्म पण एकदाच आहे. मग हे कोणते फॅक्टर आहे, नॉन रिपीटेड लिनियर आहे. लिनियर काय आहे, कारण की x ची पॉवर 1 आहे. ठीक आहे. मग आता इथं काय येणार, कॉन्स्टंट a अपॉन फर्स्ट फॅक्टर काय इथं x + 2 प्लस b अपॉन x + 1 प्लस c अपॉन x - 1. हे 3 फॅक्टर आले, याला नाव द्या इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. इक्वेशन नंबर काय 1 आहे. आता बघा काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं, ही साईड तशीच राहणार, 2x - 1 अपॉन x + 2 नंतर ना x + 1 आणि x - 1. ठीक आहे. मग इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये याच्या इथं x + 2 आहे, मग राहिलेले 2 फॅक्टर लिहायचे. मग इथे येणार x + 1 x - 1. ठीक आहे. नंतर ना b. आता बीच्या करस्पॉन्डिंग फॅक्टर नाही, म्हणजे तो सोडून बाकीचे 2 लिहायचे. इथं x + 2 आणि x - 1. ठीक आहे. प्लस सी. आता सीच्या नंतर ना हे राहिले इकडच्या साईडचे 2 फॅक्टर लिहायचे. ठीक आहे. मग हा आहे x + 2 आणि x + 1. मग बघा हे इक्वेशन, आता हे झालं न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटरला काय येणार, तर डिनॉमिनेटरला बघा डिनॉमिनेटरला सगळे जे डिनॉमिनेटर दिलेले त्यांची सगळ्या फॅक्टरची मल्टिप्लिकेशन, म्हणजे x + 2 x + 1 आणि x - 1. मग बघा डिनॉमिनेटर दोन्ही बाजूचं काय होणार, कट होऊन जाणार. ठीक आहे. हा एक ही टर्म सेम आहे म्हणून कट झाली. मग आता रिमेनिंग काय राहिलं, तर न्यूमरेटर राहिले x - 1 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये x + 1 x - 1 प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये x + 2 x - 1 प्लस c इंटू ब्रॅकेटमध्ये x + 2 आणि x + 1. याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. ठीक आहे. मग इक्वेशन नंबर 2 भेटला आपल्याला. आता काय करायचं, आपल्याला 1 बाय 1 एक फॅक्टर इक्वल्स टू 0 करायचं आणि पुट करत जायचं. ठीक आहे. मग आता ABCचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग बघा फर्स्ट फॅक्टर काय दिलेलं आहे, x + 2. x + 2 इक्वल्स टू 0 जर केला आपण, तर x इक्वल्स टू काय येणार आहे, -2. पुटिंग इन इक्वेशन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये एक्सच्या जागेवरती -2 पुट करायचं. मग बघा 2 इंटू ब्रॅकेटमध्ये x आहे, म्हणजे इथं x आहे, x काय येणार -2 -1 ऑलरेडी तिथं आहेच. मग a इंटू ब्रॅकेटमध्ये आता काय x + 1 आहे, म्हणजे इथे येणार आहे -2 + 1. सेकंड ब्रॅकेटमध्ये -2 - 1 प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार -2 +
2 इथे येणार आहे -2 -1 प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये -2 + 2 नंतर -2 + 1. मग बघा इथं जर तुम्ही चांगलं ऑब्झर्व केलं तर इथं x -2 + 2 आणि इथं पण -2 + 2 आहे. म्हणजे ही टर्म काय होणार आहे 0 होणार आहे. ह्या टर्ममुळे हे पूर्ण काय होणार 0 होणार आणि इथं 0 × धिस टर्म 0 0 × सी 0च होणार. ठीक आहे. म्हणजे बघा इथे येणार आता 2 × -2 म्हणजे येणार आहे -4 -1 = a इंटू ब्रॅकेटमध्ये येणार -2 + 1 येणार आहे -1 आणि -2 -1 -3 प्लस b इंटू बघा इथे येणार 0 इथे येणार -3 प्लस c इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 0 आणि इथे येणार तर -1 + 1 सॉरी -2 + 1 -1. मग बघा इथे येणार -4 -1 -5 = आता -1 × -3 आता बघा मल्टिप्लिकेशन आहे मग काय होणार प्लस होणार म्हणजे इथे येणार आहे 3 × a काय होईल 3a होणार. ठीक आहे. आणि या दोन टर्म काय होऊन जाणार 0 होणार. आता त्या प्लस 0 + 0. ठीक आहे. मग बघा इथं a = -5 आता 3 मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होणार म्हणजे आपल्याला सो a तो किती भेटला a = काय आलं -5/3. ठीक आहे. मग आपल्याला a ची व्हॅल्यू भेटली. आता काय करायचं b फाइंड आउट करायचं. b फाइंड आउट करायला काय करायला सेकंड फॅक्टर सॉरी आता काय आहे की सेकंड फॅक्टर = 0 पुट करा. मग तुम्हाला एक तर a भेटेल किंवा c भेटेल. ठीक आहे. मग आता इक्वेशन नंबर 2 कॉपी करून घेऊ पुढच्या पेजवरती. मग बघा इथं काय आता सेकंड फॅक्टर काय आहे सेकंड फॅक्टर आहे x + 1. मग बघा x + 1 = 0 करा. मग लिहायचं इथं x + 1 = 0. मग इथे येणार x = -1 पुटिंग इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 काय आपण कॉपी करून आणलं. ठीक आहे. बघा हे इक्वेशन 2 आहे. मग या इक्वेशन नंबर 2 मध्ये काय करायचं एक्सच्या जागेवरती -1 पुट करायचं. ठीक आहे. मग एक्सच्या जागेवरती -1 पुट करा. बघा 2 × -1 -1. ठीक आहे. आता a ब्रॅकेटमध्ये येणार -1 + 1 मग इथे येणार -1 -1 प्लस b इंटू आता एक्सच्या जागेवरती -1 -1 + 2 इथे येणार -1 -1 प्लस c इंटू ब्रॅकेटमध्ये -1 + 2 इथं काय येणार -1 + 1. मग बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं -1 + 1 आहे. बघा इथं -1 + 1 आहे आणि इथं -1 + 1 आहे म्हणजे a आणि c ची टर्म 0 होणार. ठीक आहे. या दोन टर्म काय होणार 0 होणार. मग बघा 2 × -1 -2 -1 ऑलरेडी तिथं. ठीक आहे. आता a इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 0 इथे येणार -2 प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये येणार +1 बघा -1 + 2 काय येणार +1 येणार. पुन्हा ब्रॅकेटमध्ये -2 प्लस c इंटू ब्रॅकेटमध्ये येणार -1 + 2 म्हणजे काय येणार ते +1 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर -1 + 1 0. मग बघा इथे येणार -3 = आता a ची टर्म 0 होणार मी ती लिहित नाही. ठीक आहे. -2 × 1 -2 मग -2 × b -2b. ठीक आहे. मग बघा इथे येणार b = -3/2 -2 मग इथं b = येणार 3/2 मग b ची व्हॅल्यू आपल्याला 3/2 भेटली. ठीक आहे. मग आता नेक्स्ट आपल्याला थर्ड फॅक्टर = 0 करायचं. थर्ड फॅक्टर काय आपला x - 1 = 0 म्हणून x = काय येणार 1 पुटिंग इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आपलं
मग बघा इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे. मग या इक्वेशन 2 मध्ये काय करायचं, एक्सच्या जागेवरती 0 पुट करायचं, सॉरी एक्सच्या जागेवरती 1 पुट करायचं. ठीक आहे. मग 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 1. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय आहे की 1 प्लस 1, 1 मायनस 1 प्लस बी इंटू 1 प्लस 2 आणि 1 मायनस 1 प्लस सी इंटू 1 प्लस 2 आणि 1 प्लस 1. ठीक आहे. मग बघा आता इथं प्लस 1 मायनस 1 0 प्लस 1 मायनस 1 0, म्हणजे या दोन टर्म काय होणार, 0 होऊन जाणार. मग बघा 2 इंटू 1 2 मायनस 1. आता ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार इथं 1 प्लस 1 2, 1 मायनस 1 0 प्लस बी इंटू 1 प्लस 2 3 येणार आणि 1 मायनस 1 0 येणार प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये इथं 3 1 प्लस 2 काय होणार 3 होणार आणि 1 प्लस 1 2 होणार. मग बघा 2 मायनस 1 1 इक्वल्स टू या दोन्ही टर्म 0 होणार, 0 प्लस 0 प्लस 6 सी 3 दोन्ही 6 होईल. ठीक आहे. म्हणजे सी इक्वल्स टू काय येणार 1/6. हा 6 इकडे मल्टिप्लाय इकडे गेलं डिवाइड. ठीक आहे. मग आता आपल्याला ए बी सी तिन्हीच्या पण व्हॅल्यू भेटली. मग तिन्हीच्या व्हॅल्यू भेटल्यानंतर ना काय करायचं, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायची. ठीक आहे. मग इक्वेशन 1 आपण इथून कॉपी करून घेऊ. मग बघा इक्वेशन 1 मध्ये तिन्ही पण व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे. मग पुढच्या पेजवरती लिहू पुटिंग ए इक्वल्स टू काय होतं, ए इक्वल्स टू -5/3, बी इक्वल्स टू 3/2 आणि 1/6. मग लिहायचं ए इक्वल्स टू -5/3, बी इक्वल्स टू काय 3/2 आणि सी इक्वल्स टू 1/6. पुटिंग इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपण कॉपी करून घेतलं. ठीक आहे. हे आपलं इक्वेशन नंबर 1. याच्यामध्ये ए बी सीच्या जागेवरती त्यांची व्हॅल्यू पुट करायची. ए बी सीच्या तिन्ही पण कॉन्स्टंटचे व्हॅल्यू पुट करा. ही साईड तशीच राहणार, 2x - 1 अपॉन येणार x प्लस 2 x प्लस 1 x मायनस 1 इक्वल्स टू एच्या जागेवरती एची व्हॅल्यू -5/3 अपॉन x प्लस 2 प्लस बीच्या जागेवरती बीची व्हॅल्यू 3/2 अपॉन x प्लस 1 नंतर प्लस सीच्या जागेवरती सीची व्हॅल्यू 1/6 अपॉन x मायनस 1. ठीक आहे. मग हे काय आले आपले फायनल फॅक्टर आले. फायनल फॅक्टर. ठीक आहे. काय करायचं, ब्रॅकेट चुकवायचे नाही. नंतर ना 3 फॅक्टर असेल तर एक फॅक्टर इक्वल्स टू 0 करायचं आणि त्याची व्हॅल्यू जी येणार आहे एक्सची ती व्हॅल्यू काय करायची, त्या इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करत जायचं आणि 1 बाय 1 कॅल्क्युलेशन करीत जायचं. खूप सोपं आहे. ठीक आहे. म्हणजे अवघड काहीच नाही याच्यामध्ये, फक्त चूक नाही करायची, म्हणजे प्लस मायनस चुकवायचं. ठीक आहे.